कधी-कधी ना काहीतरी खूप स्पेशल खावंसं वाटतं, पण बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेलं जास्त चांगलं नाही का? आज माझ्या मनात अगदी तशीच इच्छा झाली आणि मग ठरवलं आज बनवायची गरमागरम व्हेज बिर्याणी. सुरुवात केली सगळे व्हेजिटेबल्स मॅरिनेट करण्यापासून. सुरुवातीला व्हेजिटेबल्समध्ये दही, हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट, फ्राय करून घेतलेले पनीर टाकलं. नंतर त्यात लाल तिखट, थोडा गरम मसाला आणि व्हेज बिर्याणी मसाला टाकला. वरून पुदिना, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकलं. त्यामध्ये तळलेला कांदा टाकायला विसरू नका, खरी टेस्ट त्याचीच असते. सगळे व्हेजिटेबल्स मिक्स करून 30 मिनिटे मुरण्यासाठी बाजूला ठेवायचे. आता एका पातेल्यामध्ये गरम पाणी होण्यासाठी ठेवून द्यायचं. त्यामध्ये सगळे खडे मसाले टाकायचे, वरून तूप सोडायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. पाण्याला एक उकळी आल्यानंतर 30 मिनिटे सोक करून घेतलेला लॉंग ग्रेन आता एका कढईमध्ये तेल किंवा तूप टाकून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यात अद्रक लसूण पेस्ट टाकून त्यात मॅरिनेट केलेले सगळे व्हेजिटेबल्स 80% कुक करून घ्यायचे. इकडे मी एक जाड बुडाची तवली घेऊन त्यावर मोठ्या साईजचा कुकर ठेवून घेतला. आता पहिली त्यात शिजवून घेतलेल्या व्हेजिटेबल्सची लेयर टाकायची. त्यावर शिजवलेला तांदूळ टाकायचा. नंतर त्यावर तळलेला काजू, तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना टाकायचा. अशा पद्धतीने अजून एक लेयर करून घ्यायची. शेवटी त्यावर केशरचं दूध आणि तूप सोडून 20 मिनिटांचा दम द्यायचा. अशा पद्धतीने आपली व्हेज बिर्याणी तयार होते. प्रत्येक दाणा मोकळा, भाज्या परफेक्ट शिजलेल्या आणि मसाल्यांचा एकदम परफेक्ट फ्लेवर. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटू न्यू व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.